नगरसेविका निवडून आल्या पण कारभार पतींचाच. पालिकेच्या सभेत हस्तक्षेपाचा मुद्दा गाजला. सत्ताधाऱ्यांकडून नगराध्यक्षांना घरचं आहे. खोपोली नगरपालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली. मात्र विकास कामांपेक्षा प्रशासकीय कामकाजात काही कार्यकर्ते आणि नगरसेविकांच्या पतींकडून होत असलेल्या हस्तक्षेपाच्या मुद्द्याने सभागृहात चांगलाच गदारोळ निर्माण केला. या विषयावर नगरसेवक राहुल गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेत थेट नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे आणि प्रशासनाला जाब विचारला. शहरात सत्ता बदल झाल्यानंतर विविध प्रभागांमध्ये विकास कामांना गती मिळाली आहे. मात्र काही नगरसेवकांचे पती स्वतःला नगरसेवक असल्याप्रमाणे सोशल मीडियावर तसेच प्रत्यक्ष क्षेत्रात सक्रियपणे वावरत असल्याची चर्चा नगर परिषद आणि शहरात सुरू आहे. विकास कामांचे श्रेय घेण्याच्या स्पर्धेमुळे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर परिणाम होत असल्याची नाराजी अनेक नगरसेवकांनी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर राहुल गायकवाड यांनी सभेत स्पष्ट शब्दात प्रश्न उपस्थित केला की प्रशासनाने नेमके कोणाचे ऐकायचे, जनतेतून निवडून आलेल्या नगरसेवकांचे की सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या इतर व्यक्तींचे. या प्रश्नामुळे सभागृहात काही काळ वातावरण तापले होते. सत्ताधारी गटातूनच हा मुद्दा उपस्थित झाल्याने नगराध्यक्षांना घरचा आहेर मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देत प्रशासकीय कामकाजात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनाच प्राधान्य द्यावे असे सांगितले. तसेच कामकाजात शिस्त राखण्याचे आदेशही त्यांनी दिले. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.